वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने अक्कलकोट रोड MIDC परिसरातील नीलमनगर मालवाहतूक स्टॉपचे फलकाचे अनावरण प्रदेश अध्यक्ष रियाज सय्यद यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। ना कोणत्या पक्षाचा ना कोणत्या धर्माचा महासंघ, फक्त चालकांचा या ब्रीद वाक्याप्रमाणे काम करणारी वाहतूक संघटना संयुक्त महासंघ पूर्ण महाराष्ट्रात आपल्या पदाधिकारी व सभासद वाढवत आहे। याचाच एक भाग म्हणून सोलापूर नीलमनगर भागात मालवाहतूक स्टाफ नाम फलकाचे अनावरण करण्यात आले। नीलमनगर मालवाहतूक स्टाफचे अध्यक्ष संतोष माळगे, उपाध्यक्ष फिरोज थांबोळी, खजिनदार इब्राहिम चौधरी, विकास काशीत, गणेश सलगर, सीताराम सपकाळ, लखन तलवार, शब्बीर बागवान, जितेंद्र बेळमकर, अमीन पटेल, सिद्धाराम म्हेत्रे, गौस बल्लारी, सिद्धाराम सलगर, परमेश्वर चव्हाण, महासंघाचे पदाधिकारी हमीद बागवान, रियाज कुमठे, महबूब शेख, इम्रान शेख, मैनुद्दीन शेख, इरफान शेख, प्रदीप शिंगे, खलील कोरबू, मिनाज बागवान, इरफान कल्याणी, रमेश बनसोडे, शंकर राहुत, असदुल्लाह खतीब, शिवशंकर दिंडोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते। या कार्यक्रमात सूत्रसंचालन मिनाज बागवान यांनी केले, तर आभार इरफान शेख यांनी मानले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इरफान कल्याणी यांनी परिश्रम घेतले। जय हिंद। आज नीलमनगर मालवाहतूक स्टॉपचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य। तर मी सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सभासदांना आणि नीलमनगर स्टॉपचे आज नवनियुक्त पदाधिकारी आमचे माळगे साहेब आणि फिरोजभाई यांना पण शुभेच्छा देतो की यांनी पद घेऊन आमचे महासंघाला बळकट दिलेली आहे आणि महासंघाचे पुढील कामासाठी त्यांनी आपला वेळ दिल्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो। आणि सर्वप्रथम मी नीलमनगरचे सर्व रिक्षा मालवाहतूक गाड्यावाल्यांना आणि मालवाहतूक चालकांना एक निवेदन करतो की आपण जे महासंघामध्ये जुडलेले आहे त्या महासंघाला ताकद देण्यासाठी तुम्ही सदैव आमच्यासोबत राहावं आणि जेव्हाही महासंघ आंदोलन किंवा उपोषणासाठी आपल्याला हाक देईल तर आपला साथ सदैव आमच्यासोबत राहावं हेच विनंती करतो आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। याच सरांना जे आपल्यावर जबाबदारी दिलेलं आहे ते जबाबदारी आम्ही त्याच ताकदीनं आम्ही पुढे नेऊ असं मी बोलून या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो। जे आमच्यावर विश्वास दाखवून आमच्यावर जे जबाबदारी दिली ते आम्ही पुढे नेऊ असं मी जाहीर करतो। मोटर मालक व चालक यांच्यासाठी काम करते, त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी तुम्ही आमच्या महासंघामध्ये संलग्न झाला। तसंच आमच्या महासंघाच्या पाठीमागं संलग्न होऊन आमच्या पाठीशी राहिलात त्याबद्दल तुम्हाला पुढील कार्यात शुभेच्छा देतो। तसेच या 2 नवीन पदाधिकारी नियुक्त झालेले